नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता तुम्ही बघितलं असेल, मी पूर्ण रेडी झालेली आहे आणि आमची कृष्णा सुद्धा आहे. आणि आम्ही जातो आता थिएटर बघायला, म्हणजे मॉल. तर आजचा संडेच आहे, संडेची इव्हनिंग आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर. इथे नवीन थिएटर रिन्यू झालेलं आहे, सो तिथे आम्ही आता नवीन मूवी बघायला जाणार आहोत. आणि मूवी कोणता बघणार आहोत आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. चला. आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:30 आणि आता मला अजून चेंज करायचं आहे. तर मूवीचं तुम्हाला मी फीडबॅक देते. मूवी खूप सुंदर होता आणि मूवीचं नाव होतं नागबंधनम. आणि एवढा सुंदर मूवी, म्हणजे मला खूप आवडला आणि धार्मिक होता, त्याच्यामुळे अजून आवडला आणि माझ्या मुलांना सुद्धा आवडला. सो तुम्ही सुद्धा जाऊन तो मूवी नक्कीच बघा. पण भेटूया उद्या डायरेक्ट. So bye, good night. The next day. बघू शकता मी चेंज केलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे बाहेर. मला थोडंसं ग्रॉसरीचं सामान भरायचं, ग्रॉसरीमधून सामान भरायचं आहे. तर मी कुठे चालली आहे? मी आमच्या कॉम्प्लेक्समध्येच एक मिनी स्टोर आहे. जसं की डीमार्ट कसं आहे तसं एवढं मोठं नाही आहे, पण छोटंसंच आहे. तिथे सगळ्या गोष्टी भेटतात. तर मी आता जवळच्या जवळच जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आमच्या इकडे मार्केट, म्हणजे जे ग्रॉसरी स्टोर आहे ते कसं आहे. सो तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला. आता डॅडी येणार नाही आहेत कारण की त्यांचं ऑफिसचं काम आहे. आज मंडे असल्यामुळे आज ऑफिस आहे, सो ते त्यांचे मीटिंग्स वगैरे चालू आहे. तर मी आता चालली आहे ते सगळं घ्यायला. सो तुम्हाला सुद्धा दाखवते. तर चला. आता ना हे आमच्या इकडचं आरती बाजार आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळं. आत्ताच मी घरी आली आहे. जास्त काय मला शूट करायला तिथे मिळालं नाही कारण प्रत्येकाच्या ठिकाणी काही प्रोटोकॉल्स असतात. सो जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता.
की ते काय करतायत. तर चला बेडरूममध्ये जाते, इथे नाहीच येते. आता थोड्या वेळात मुलं येतील. सो चला आपण जाऊन बघूया ते काय करतायत. आणि तुम्हाला मी दाखवते फ्रंट कॅमेऱ्याने. सो ह्यांचं चालू आहे आता काम. आता ह्यांना डिस्टर्ब करत नाही मी, थोडं चेंज करून घेते कारण की थोड्या वेळात आता मुलं येतील आणि मला थोडं किचन आता वाइंड अप करायचं आहे आणि किचन मला पूर्ण आवरायचं आहे. सो चला चेंज. आता ना माझं चेंज करून झालेलं आहे. मी काय काय सामान आणलंय ना ते तुम्हाला दाखवेन मी जेव्हा ती डिलिव्हरी होईल. आणि अशा प्रकारे आता माझी मुलं येणार आहेत. आता वाजलेत म्हणजे त्यांचं स्कूलचं टायमिंग झालेलं आहे आणि आता ते येणार आहेत घरी. सो थोडंफार माझं काही काम आहे ते सुद्धा मी आवरते आणि मी तुमच्याशी बोलते. चला तुमचं टाईम. हे बघा, हे केवढं घाण झालेलं आहे आणि पावसामुळे हे एवढं घाण झालेलं आहे. म्हणजे ब्लॉक झालं होतं, तर ह्याच्यामध्ये असा काही विशेष प्रॉब्लेम नव्हता, पण हे एवढं घाण झालं होतं त्याच्यामुळे हे ब्लॉक झालं होतं. आणि आता आम्ही हे चेंज केलेलं आहे. आणि त्यावेळी ना माझा हा जो भांड्यांचा पसारा आहे ना पूर्ण पडला होता आणि त्याच वेळी तो माणूस आला होता. सो त्यांनी त्याचं काम केलं आणि मग त्यानंतर मी हा सगळा जो किचन आहे माझा आवरला होता. सो अशा प्रकारे आता हे मला टाकून द्यायचं आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठीच ठेवलं होतं. सो हे आता आलेले आहेत. आजचा दिवस कसा होता? मस्त. आणि टिफिन खाल्ला? सुंदर. चपाती भाजी. आज काय सॅलेड. भारी मजा आली आज. काय काय आवडलं तुला? ते चपाती भाजी मस्त होती. आणि ते काय लोणचं तर इन्स्टंट लोणचं बनवलं होतं मी. सो काय लोणचं जेवणात नसेल ना तर जेवण अधुरं राहिलं. मी कैरी आहे ना, कैरी आता मिळते मार्केटमध्ये अजून. हां, मी कैरी घेते, त्याला खिसते आणि त्याच्यावरती तडका टाकते. राई, जिरं, मोहरी, परत मिरची आणि थोडंसं लाल तिखट आणि त्यांना ते मिक्स करून त्यात साखर मीठ घालून त्यांना मस्त इन्स्टंट देते. त्याच्यामुळे त्यांना लोणचं छान प्रकारे मिळतं. सो चला आता त्यांची तयारी करते. कृष्णाला ना आत्ताच झोपून उठलेली आहे, स्कूलमधून आली, कंटाळली आणि त्यानंतर बाळ माझं झोपलेलं. आणि आता तिला काय तोंड फ्रेश होणार ना तू. आता आमची कृष्ण फ्रेश होणार. अजूनही तिच्या डोळ्यात झोप आहे. आणि काय करणार तू बाबू फ्रेश होऊन? काय करणार आता? फ्रेश होऊया आपण. हा ओके, मग फ्रेश हो, मग तुला दूध देते मी. हा मग दूध पिऊन काय करायचं आपण? अभ्यास करायचा. ओके, इकडे बघ, काय अभ्यास करूयाच आपण? बोल इथे, इकडे बघ, काय करूया अभ्यास आपण? तरी पण कोणता सब्जेक्ट करायचा आज? मॅथ्स करूया. ओके, मॅथ्स करूया. चालेल, जा फ्रेश हो. जातो फ्रेश हो. सो आता मला कृष्णलचा ती फ्रेश झाल्यानंतर तिला थोडंसं दूध वगैरे देईन आणि तिचा अभ्यास घेणार आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.